मोठी तयारी. हळूहळू बाबा हळू. कमान संत्या, कमान मॅन. एक गाव दोन तुकडे व्हायला पाहिजे बाबा. कडक. कमान कमान संध्या. हे हळू हळू थुकतोस काय? तिकडे उडायची. अंगठ्या काढून ठेव बाबा. कमान. अरे एक बरोबर आहे. ताकद आहे ताकद आहे बाबा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नवीनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे. मी आलोय गावी, तर फुल धमाल असणार आहे. आपल्या बरोबर आहे अमर भाऊ आपला एक नंबर, इथे विकू भाऊ आपला. तर आज आहे गावची आमच्या देवाचं यात्रा आहे, देवीची आमच्या देवीची यात्रा आहे. तर मटणाचा बेत आहे, यल्लम्मा देवीची पूजा आहे. तर खूप धमाल असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आमचं खानापूर आहे. दिस इज अ खानापूर. खराडे भजी काय, वसंत खराडे ना, इथे भजी आपला आंबागाव फुल ऑन. खूप धमाल चालू आहे. तर आम्ही आलेलो तिथे शॉपिंग करायला. तर शॉपिंग झालेली आहे. आता देव आले ना गावी, आपल्या घरी आले ना, तर देव घरी आले. तर तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता खानापूर पासून आमचं रामनगर म्हणून गाव आहे, इथून फक्त 4 किलोमीटर आहे. फायनली मित्रांनो आपण आलो आहे, आपल्या गावात एंट्री मारतोय. तर मस्त सुंदर रस्ता बनवलाय. कोण आमदार आपले? सुहास भैया बाबा. सुंदर रस्ता आहे. छोटूसा गाव आहे रामनगर. तर आपली आज यल्लम्मा देवीची पूजा आहे. घरी आपले देव आले आहे. तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, देवाची पूजा वगैरे. आणि आज पोपटचा बेत पण आहे. तर सगळं एकदम व्यवस्थित डिटेल दाखवतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आमचं रामनगर गाव आहे. सुंदर असं छोटूसं गाव. गाईज देवाचं आले आपल्या घरी. तर मी व्यवस्थित शूट करतो, बघा तुम्ही. गाईज देवाची लोक आली आहे. आता इथे आरती वगैरे होईल, पूजा वगैरे होईल. परत सगळ्या मंदिरात जायचं आहे. तर व्यवस्थित शूट करतो, व्यवस्थित बघा. Thank you.
आरती झाली आहे. आता इथे पडदा लावून इथे बली द्यायचा असतो, ही प्रथा आहे. आता इथं शास्त्र वगैरे मला इतकं काय माहीत नाही. एक बली द्यायला लागते, ती आता बली देतात आहे. आरती पूजा वगैरे सगळं झालं. त्या साईडला जायचं काकी, तिकडे जायचं. तर गाईज आता आरती झाली आहे आणि इथे बली पण देऊन झालाय. आता इथे आमचं यल्लम्माचं मंदिर आहे, तिथे जाणार आहे. तरी 1-2 देवांना पाया पडून मग पुढची प्रोसेस करणार. नैवेद्यासाठी थांबले. नैवेद्य आत्ता आलाय, नैवेद्य आलाय. त्या सगळ्या म्हणजे मावशी आहे, माझी काकी आहे, त्यांनी निम्म लेसला आणि ती पण माझी काकी आहे. खूप गरम आहे. इथे नैवेद्य आता दाखवणार आणि तिथे आपण यल्लम्मा देवीच्या इकडे जाऊन निम्म काढणार. फोड महाराज एका ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे, फुटायला पाहिजे. एक नंबर. इकडे पण फोड. काही तिथं हनुमानचं मंदिर आहे, इथे प्रदर्शन झालंय. आता इथून आपल्याला जायचं आहे यल्लम्मा देवीच्या मंदिरात. ते त्या टोकाला आहे. तर ऊन खूप आहे, विदाऊट चप्पल जाणं पॉसिबल नाही, म्हणून आता गाडीवरनं जातो आपण. तर इथे मसोबाचं मंदिर आहे आमचं. मसोबाच्या मंदिरात नैवेद्य दाखवायचं, प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवायचं. हनुमानाचं मंदिरचं दर्शन झालं, मसोबाचं झालं. इथे भाऊ आमचे नारळ फोडतात आहे. कमॉन भाऊ. एक नंबर. तर मसोबाचं दर्शन झालंय, हनुमानाचं दर्शन झालंय आणि तिथे आहे आपली यल्लम्मा देवी त्या डोंगराच्या इकडे. तर लेट्स सी तिकडे कसं आहे. ए वेदा, ए वेदी काय बोलतेस? तुला पाय ना माझं. ओ चप्पल घेतलीस. गाडीवरनं जाणवतो गाई, पण आमची काकी वगैरे बोलले गाडी नाही, लिंब नेसलं तर असंच जायचं विदाऊट चप्पल. तरी तर आहे, अर्धा 1 किलोमीटर आहे. तर आम्ही फटाफट निघू आता. पण आमच्या मावशीने लिंब नेसले, पण तिचा खूप पाय दुखतं. आता आम्ही गाडी एक गणेश येऊ, मम्मीला घेऊन यायचं. मावशी स्वतः आमची गाडीवर बसते. ज्यांनी लिंब नेसले त्यांनी पाय चप्पल घालायची नसते. आमच्या 2 काकींनी, ताई आणि काकी, चप्पल नाही घातलं. काही सगळे आत्या माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर आहे. तर मंदिर अजून दिसत नाही. अर्धा किलोमीटर अर्धा ते 1 किलोमीटर असेल. सगळं इकडनं चाललं आहे. गाईस फायनली तिथं मंदिर आपलं ते मंदिर आहे, तिथे पोहोचायचं आपल्याला. सगळे चालत चाललं. भावाने आपल्या गाडी आणली, पण गाडीत कोण बसायला रेडी नाही. देवाला जाताना चालतच जायचं सगळे बोलतात आहे. तर ओके, तर आलं मंदिर जवळच आहे. एक 5-10 मिनिटाचं अंतर होतं, पण ऊन खूप आहे ना, त्यामुळे त्रास आहेत, बाकी काही नाही. ते भाऊ स्प्राईट पिढ होते ना दादा. थँक्यू सो मच. बघू आता आलंय मंदिर. आणि मंदिरात एक आरती होईल, लिंब वगैरे नेसून ते काढणार आणि आपल्या मटणाची रेसिपीचा एक व्हिडिओ बनवतो मी, हाऊ टू मेक मटन बल्क. मंदिरात आलं मित्रांनो. तर ये मावशी, काकी, ती पण काकी आहे.
तिघांनी लिंब नेसलाय. त्यांना मंदिरात नैवेद्य ठेवायचं काम चालू आहे. मस्त मंदिर आहे. आता इथे छोटी आरती होईल. सांगा बरं का कापडला सांगायचं ना मग योगाला तर गाईज इथे शेवटचा एक नारळ आणि इथे ते लिंब ठेवणार आणि आता आपण आता घरी जाणार. देवाचं सगळं कार्यक्रम इथे संपतोय. सुंदर असं मंदिर आहे. तेलामध्येचं मंदिर आहे. इथे लिंब. तर गाईज आता देवदेव झालेले आहे. नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं आहे यल्लमा देवीला आणि ते आता बली दिला आहे. तर बलीचा मस्तपैकी दुसरा ब्लॉग बनवतो मी, मटण कसं कसं बनवणार. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय बाय. बाय बाय.